याआधी कधी तुम्ही बेसन पीठ भिजवून ते बेसन पीठ चपातीवर घालून चपातीला अशा प्रकारे लावलं का? तर कधीच लावलं नसेल तर आज लावा. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांनाच खूप कठीण वाटणारा असा हा पदार्थ आज मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांच्याच आवडीचा हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी इथे आपल्याला 3 ते 4 चम्मच एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे. बेसन पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये किंचित एवढी हळद आणि किंचित एवढं मीठ घालून हे बेसन आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एकदम पातळ नाही व एकदम घट्ट नाही, मध्यम असं बेसन आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हे बेसन पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हा पदार्थ किती बनवायचा आहे त्या हिशोबाने इथे बेसन पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं बेसन पीठ आपलं इथे भिजून झालेलं आहे. आता हे जे बेसन आहे हे साईडने ठेवायचं आहे आणि या रेसिपीसाठी आपल्याला छान असा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे. कढईमध्ये थोडं तेल घालायचं आहे आणि कढईमध्ये थोडं तेल घातल्यानंतर आता सर्वात आधी लागणार आहे इथे आपल्याला शेंगदाणे. शेंगदाणे इथे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे आणि शेंगदाणे भाजत आले की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे थोडं खोबरं. आता तुम्हाला खोबरं आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा इथे स्किपसुद्धा करू शकता. खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं इथे भाजून झाल्यानंतर आपल्याला 2 चम्मच इथे लागणार आहे डावडा आणि 1 ते 2 हिरवी मिरचीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे कट करून याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हा मसाला छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला छान असा भाजत आला की लगेचच आपल्याला 1 चम्मच सोप व 1 चम्मच जिरं इथे आपल्याला ॲड करायचं आहे. सोप व जिरं घालून सुद्धा आपल्याला हा मसाला आणखी छान असा भाजून घ्यायचा आहे आणि भरपूर सारी कढीपत्ता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. कढीपत्ता सर्वात आधी धुवून घ्यायचा आणि नंतर आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचा. कढीपत्त्याऐवजी इथे तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता. तर इथे बघू शकता मस्त असा आपला मसाला इथे भाजून झालेला आहे. मसाला छान असा भाजून झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून हा मसाला एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता मसाला छान थंड होईपर्यंत आपण इथे छान अशी कणिक भिजवून घेऊया. त्याच्यासाठी बघा, या एका कपाने 1 कप एवढी गव्हाची कणिक मी इथे घेतलेली आहे आणि अर्धा कप एवढा रवा घालायचा आहे. अर्धा कप एवढा रवा घालायचा आहे, थोडं तेल घालायचं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे. आता हा रवा व ही कणिक छान अशी चोळून चोळून आपल्याला मिक्स करायची आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये घातलेलं जे तेल आहे ते या कणकेला छान असं लागल्या जाईल. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे चोळून चोळून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला कणकेचा एक गोळा इथे बनवून तयार करायचा आहे. हा पदार्थ घरी बनवणे खूप असा अवघड आहे, म्हणून हा पदार्थ घरी बनवायला सहसा सर्वजण टाळतात. पण आज तुम्ही हा पदार्थ एकदा मी ज्या पद्धतीने हा पदार्थ बनवते त्या पद्धतीने जर तुम्ही हा पदार्थ घरी बनवला तर वारंवार तुम्ही हा पदार्थ नक्की घरी बनवाल याची मी गॅरंटी घेते. तुम्ही इथे बघू शकता आपली जी कणिक आहे ती इथे छान अशी भिजून झालेली आहे. आता 10 ते 15 मिनिटासाठी ही कणिक आपल्याला साईडने ठेवायची आहे, जेणेकरून आपली कणिक ही छान अशी मुरली पाहिजे. इथे पूर्ण 15 मिनिटं झालेले आहे आणि ही कणिक छान अशी मुरलेली आहे. आता थोडं तेल घालायचं आहे आणि तेल घालून ही कणिक आपल्याला इथे छान अशी मळून घ्यायची आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला ही कणिक छान अशी मळून घ्यायची आहे. इथे आज मी छान असा पौष्टिक हा पदार्थ बनवत आहे, म्हणून मी इथे कणकेचा वापर केला. त्याऐवजी तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता. आता एका कणकेपासून आपल्याला 4 असे इथे गोळे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला इथे 4 चपात्या लाटून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता. आता अशा प्रकारे गोल गोल करून आपण 4 चपात्याचा 4 गोळे इथे तयार करून ठेवूया. आता गोळे तयार झालेले आहे आणि आपला मसालासुद्धा इथे छान असा थंड झालेला आहे. आता मसाला आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे. त्याच्यासाठी चटपटीत असा मसाला बनवण्यासाठी 2 मी इथे काढलेल्या कैऱ्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे. म्हणजेच इथे आपल्याला 2 आमसूर वापरायचे आहे. आमचूर याच्यामध्ये टाकल्यानंतर आपला जो मसाला आहे, जो आपण थंड करून घेतलेला आहे, तो मसाला याच्यामध्ये घालायचा आहे. मसाला घालायचा आहे आणि आता अर्धा चम्मच याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तसेच आपल्याला इथे थोडी धनेपूड घालून घ्यायची आहे.
थोडं तिखटसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि थोडं मीठसुद्धा घालायचं आहे. आणि साखर मी घातलेली होती पण ते माझ्याच्यानं इथे स्किप झालेली आहे. आता हा मसाला छान आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाला छान असा फिरून झालेला आहे. आता काय करायचं तर आता आपल्याला लाटायची आहे एक छान अशी चपाती. तुम्ही मसाला बघू शकता असा आपल्याला एकदम बारीक नाही, असं जाडसर मसाला इथे ठेवायचा आहे. आता एक जो गोळा आपण तयार करून घेतलेला होता तो गोळा घ्यायचा, त्याला थोडं घोळण लावून घ्यायचं आणि याची मस्त अशी एक चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे. तुम्ही अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे सर्व काही बनवायचं आहे. आता बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला हा पदार्थ बनवता आलाच पाहिजे किंवा हा चटपटीत जो पदार्थ आहे तो प्रत्येकाने घरी बनवलाच पाहिजे. तर याच्यासाठी इथे बघा मी छान अशी चपाती इथे लाटून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती आपली लाटून झालेली आहे. आता आपण जे बेसन पीठ भिजवून घेतलेलं होतं ते बेसन पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. एक चम्मचभर बेसन पीठ इथे घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ते पूर्ण चपातीला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. खूपच चवीला चविष्ट असा पदार्थ होतो आणि मी जेव्हा हा पदार्थ माझ्या घरी बनवला तर सर्वांना खूप असा आवडलेला आहे. म्हणजेच आपली दुसरी भाकरवडीच आपण आज इथे बनवत आहोत. तर इथे बघू शकता मस्त असा बेसन पीठ लावलेली इथे चपाती तयार झालेली आहे. आता या चपातीवर आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला अशा प्रकारे बघा टाकून घ्यायचा आहे. अगदी दाटसर असा मसाला आपल्याला याच्यावर सोडायचा आहे. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला हा मसाला त्या चपातीवर सोडून घ्यायचा आहे. जेवढ्यात जास्त दाटसर आपण हा मसाला चपातीवर सोडला तेवढाच जास्त चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनतो. म्हणजे खूपच चवीला चटपटीत बनतो आणि जर एक वेळा आपण आपल्या घरी हा पदार्थ बनवला तर वारंवार आपण आपल्या घरी हा पदार्थ नक्कीच बनवाल, याची मी गॅरंटी घेते. आता आपला मसाला याच्यावर टाकणं झाला आहे आणि टाकल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बघा या चपातीचा रोल करत आणायचा आहे. तुम्ही बघू शकता हा चपातीचा रोल एकदम असा घट्ट झालेला आहे आणि मस्त असा फिटसुद्धा झालेला आहे. आपण बेसन पीठ या चपातीला लावल्या कारणाने काय होतं की आपण जेव्हा मसाला याच्यावर टाकतो तो मसाला या चपातीवर खूप असा फिट्ट बसतो आणि त्या कारणाने हा जो मसाला आहे तो तेलात उतरत नाही किंवा असा या चपातीमधून सांडतसुद्धा नाही. म्हणून आपल्याला केव्हाही अशा प्रकारचा पदार्थ घरी बनवायचा असेल तर बेसन पीठ या चपातीला लावणे खूपच आवश्यक आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला एक चाकू घ्यायचा आहे आणि चाकूने या चपातीच्यापासून आपल्याला मस्त अशा भाकरवड्या करून घ्यायच्या आहे. अगदी व्हिडिओमध्ये मी जसं दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपण हे करू शकतो. एक प्रकारची भाकरवडीच ही तयार होते आणि चवीलासुद्धा सेम भाकरवडीसारखीच लागते. म्हणून एकदा नक्की अशा प्रकारचा हा पदार्थ किंवा ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. आता अशा प्रकारे पूर्ण ज्या आपण 4 चपात्याची कणिक ठेवलेली होती त्या 4ही चपात्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे बघा मसाला टाकून त्याच्यापासून रोल तयार करून अशा भाकरवड्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे. एकीकडे गॅसवर तेल गरम करायला सुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त अशा आपल्या ज्या भाकरवड्या आहेत त्या तयार झालेल्या आहे. आता आपण तेलामध्ये ह्या भाकरवड्या तळून घेऊया. एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि तेलसुद्धा इथे छान असं कळकळीत गरम झालेलं आहे. आता आपल्याला मध्यम आचेवर अशा ह्या भाकरवड्या तळून घ्यायच्या आहे. तर आपल्याला थोड्या थोड्या करत ह्या भाकरवड्या या तेलामध्ये सोडायच्या आहे आणि भाकरवड्या तळताना आपल्याला इथे एक काळजी घ्यायची की आपल्याला गॅसचा पॉवर एकदम मोठा ठेवायचा नाही, तर मध्यम याच्यावरच आपल्याला ह्या ज्या भाकरवड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपल्या ज्या भाकरवड्या आहेत त्या छान अशा क्रिस्पी झाल्या पाहिजे. खूपच चवीला चविष्ट असा हा पदार्थ बनवून तयार होतो. नक्की एकदा ट्राय करा आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता आपली जी भाकरवडी आहे ती छान अशी तळून झालेली आहे. आता आपल्याला ही भाकरवडी काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी थंडीसुद्धा होऊ द्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली भाकरवडी मस्त अशी थंडीसुद्धा झाली आहे. तुम्ही या भाकरवडीचा कलर बघू शकता, भाकरवडी बघू शकता, अप्रतिम अशी झालेली आहे. ती जर भाकरवडी खायची इच्छा झाली असेल आणि बाहेरून भाकरवडी आणायची नसेल तर तेव्हा आपण मस्त अशी क्रिस्पी ही भाकरवडी नक्कीच घरच्या घरी बनवू शकतो आणि मस्त अशी खाऊ शकतो. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी क्रिस्पी ही भाकरवडी झालेली आहे. आजची ही भाकरवडी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.